नमस्कार. पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी. तौबा तौबा. बाबा म्हणजे पृथ्वीराज, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण. आर पाटलांना आबा म्हणायचे, माजी खासदार संजय पाटलांना काका म्हणतात, अजित पवारांना दादा म्हणतात, तसे पृथ्वीराज यांना बाबा म्हणतात. बाबा यांच्या प्रत्येक बोलण्याला, भाषणाला, त्यांच्या स्टेटमेंट्सला बेस असतो. त्यातून विरोधकांच्या तोंडाला फेस येतो. अगदी अलीकडे हल्ली पृथ्वीराज चव्हाण नाना पटोलेंच्या गोंदिया जिल्ह्यात गेले होते. तेथे त्यांनी भाषणातून जे वक्तव्य केलं ते आश्चर्यात टाकणार आहे. ते म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या या राज्यामध्ये महायुतीचा पराभव अटळ आहे आणि एकदा का राज्यातल्या महायुतीचा विधानसभेला पराभव झाला रे झाला की त्यानंतर लगेचच केंद्रातलं मोदी यांचं सरकार कोसळेल. पण त्यानंतर राहुल गांधी पंतप्रधान होतील हे सांगण्याचं मात्र त्यांनी टाळलं. पण त्यांच्या या वक्तव्याला, या स्टेटमेंटला अर्थार्थी संबंध नाही. म्हणजे अनिल बाबूंनी घटस्फोट घेतला तर ईशा बोहल्यावर चढेल, किंवा उदय तानपाठकांनी चड्डी सोडली तर उदय निरगुडकर सुसू करायला जातील, असे आधीच्या वाक्याचा नंतरच्या वाक्याशी संबंध नसणे त्या पद्धतीचं स्टेटमेंट त्यांनी केलं. आणि ते स्टेटमेंट का केलं? ते स्टेटमेंट त्यांनी एका भीतीपोटी केलं आहे. ती भीती अशी की नाही म्हणायला पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशातले, राज्यातले दलित आणि मुस्लिम ही एक गठ्ठा मतं एकत्र येऊन ती मोदी यांच्या विरोधकांना पडली. पण जे नेमकं लोकसभेला घडत असतं त्याच्या विरोधात विधानसभेला घडतं असा माझा अनुभव आहे. आणि त्याच भीतीपोटी पृथ्वीराज यांनी ते स्टेटमेंट दिलं, ते भाषण केलं, ते वाक्य त्यांनी सांगितलं. कारण येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये आपल्या या राज्यात महाआघाडीला दलित बौद्ध मतदान मोठ्या प्रमाणावर नक्की होणार नाही. यावेळचे दलित मतदार, बौद्ध मतदार मोठ्या प्रमाणात महायुतीकडे 100% झुकलेले असतील. आणि ते का झुकले असतील त्याची कारणं देखील मी पुराव्यांसहित तुम्हाला नक्की एक दिवस सांगेल. त्याशिवाय मुस्लिमांची जी एक गठ्ठा मतं लोकसभेला त्यांना मिळाली ती देखील विधानसभेला नक्कीच राज्यातल्या महाआघाडीला मिळणार नाही. आणि हीच ती भीती. थोडक्यात काय तर मुस्लिम आणि दलित मतं दूर जाऊ नयेत, आपल्यापासून ती फुटू नाहीत, केवळ या भीतीपोटी त्यांनी हे स्टेटमेंट केलं. म्हणजे वर दिल्लीमध्ये मोदी यांचं सरकार कोसळणार आहे अशी लालूच त्यांनी मोठ्या खुबीनं मुस्लिम दलित मतदारांना दाखवली आहे. पण ती पूर्णतः संदर्भहीन आणि अर्थहीन आहे. तो केवळ एक राजकीय डावपेच होता. लोकसभा आणि विधानसभा या दोन्हींच्या मतदान पद्धतीत फार मोठा फरक असतो. म्हणजे लोकसभेला अमुक एखाद्या समाजाची किंवा दलितांची, बौद्धांची, मुस्लिमांची एक ठाम भूमिका असू शकते. पण ती तशीच भूमिका अगदी 100% विधानसभेला नसते. कारण विधानसभा निवडणुका आमदारांसाठी असतात आणि निवडून
आलेले आमदार किंवा निवडणुकीला उभे राहणारे उमेदवार त्यांचा त्या विधानसभा मतदारसंघात बौद्ध, दलित, मुस्लिमांशी वन टू वन संबंध असतो. त्यांचा व्यक्तिगत संबंध असतो, व्यक्तिगत जिव्हाळा असतो. त्यामुळे या पद्धतीच्या एकगठ्ठा मतदानाची भूमिका लोकसभेपेक्षा विधानसभेला वेगळी असते. म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांचं स्टेटमेंट म्हणजे फोड ढुंगणाला आणि पट्टी कपाळाला पद्धतीचा आहे, अर्थार्थी संबंध नाही. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं म्हणजे या वेळेच्या विधानसभा निवडणुकीमध्ये मुस्लिम काही प्रमाणात नक्की महाआघाडीकडे जातील, पण काही मुस्लिम या अशा व्यक्तिगत संबंधांमुळे भारतीय जनता पक्ष महायुतीकडे देखील वळतील, मतदान करून मोकळे होतील. पण या दिवसामध्ये मुस्लिमांच्या, त्यांच्या मौला मुल्लवींच्या, त्यांच्या नेत्यांच्या ज्या बैठका सुरू आहेत, त्यांचं जे विचारमंथन सुरू आहे, त्यातली माहिती अशी की एकगठ्ठा मतदान ना युतीला ना महाआघाडीला, त्यांना या वेळेचं मतदान तिसऱ्याच ठिकाणी करायचं आहे. थोडक्यात काय तर यावेळी राज्यातल्या मुस्लिम नेत्यांची भूमिका वेगळी आहे, पण मतदार भलेही तो मुस्लिम असेल, आपल्या या नेत्यांची, मुल्लांची भूमिका, धर्मगुरूंची भूमिका ते विचारात घेतील, पाळतील, त्या पद्धतीनं मतदान करतील असं नसतं. त्यांचे व्यक्तिगत संबंध देखील तेवढेच महत्त्वाचे ठरतात. आणि नेमकी हीच भीती महाआघाडीला सतावते आहे. म्हणून दिल्लीतलं सरकार पाडायचं असेल तर राज्यातल्या महायुतीचा पराभव करणं आवश्यक आहे. हा विचार चव्हाणांनी मोठ्या खुबीनं बोलून दाखवला. वास्तविक त्या पद्धतीनं काहीही होणार नाही, किंवा त्यांनी ज्या पद्धतीनं वेगवेगळ्या भूमिकेवर आपलं मत व्यक्त केलं त्याला अर्थ नाही, ते अर्थहीन आहेत. कुठलाही संबंध सरकार पडण्याशी नाही, पण उगाचच वेगळ्या पद्धतीची लालूच दाखवून का कोण जाणे. यावेळी पृथ्वीराज चव्हाण यांनी या पद्धतीचं हे पोरकट स्टेटमेंट केलं आहे, वक्तव्य केलं आहे. पंतप्रधान मोदी साहेबांचा वाढदिवस अलीकडे पार पडला. त्यानिमित्तानं गेल्या 10 वर्षात म्हणजे नरेंद्र मोदी सत्तेत आल्यानंतर, पंतप्रधान झाल्यानंतर आपल्या या देशात विशेषतः हिंदूंच्या दृष्टीनं प्रामुख्यानं कोणते बदल घडले त्यावर एक नजर टाकणं गरजेचं आहे. अर्थात हा फार विस्तृत विषय आहे. जगातल्या, आपल्या या राज्यातल्या, देशातल्या हिंदूंमध्ये जे बदल घडले ते अविस्मरणीय आहेत. त्याचं वर्णन थोडक्यात करणं शक्य नाही. एखाद्या सेक्सची जाहिरात, सेक्सच्या गोळीची जाहिरात ज्या पद्धतीनं केल्या जाते त्या पद्धतीनं तुम्हाला सांगता येईल की आधी हिंदू कमजोर होते, पण मोदी नावाच्या गोळीनं त्यांची कमजोरी परत आली, त्यांची ताकद वाढली, त्यांची शान वाढली. मित्रांनो, समोरून आधी अशी अवस्था होती की समोरून येणारा मुसलमान, मग तो स्कूटरवर असेल, कारमध्ये असेल, पायी चालणारा असेल, तो समोरून आला की अगदी तुच्छतेनं, रुबाबात आपल्या हिंदूंवर नजर टाकायचा आणि आपण मान खाली घालून तिथून निघून जायचो. विशेषतः मुस्लिम मोहल्ल्यातून किंवा ज्या ठिकाणी मुसलमान बहुसंख्येने आहेत तेथून वाट काढताना तर मोठी अवघडलेली अवस्था हिंदूंची होत असे.
आता मात्र उलट व्हायला लागला आहे. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा मुद्दा. मुसलमानांच्या दृष्टीनं लव जिहाद हा व्यवसाय झाला होता. म्हणजे मुसलमानांचे तरुण मोठ्या प्रमाणावर आर्थिक फायदे मिळवण्यासाठी हिंदू मुलींना जाळ्यात ओढायचे, त्यांना पैसे मिळायचे, त्यातून त्यांना भरभक्कम रक्कम दिल्या जायची. पण उद्ध्वस्त व्हायच्या हिंदू मुली. त्याआधी अमुक एखाद्या मुसलमानाच्या घरात जायच्या, त्या मुलींवर अमुक एखादा मुसलमान अत्याचार करायचा, पोरं पैदा करायचा आणि त्यानंतर त्या हिंदू मुलीला सोडून द्यायचे, तिला पुन्हा कुठल्या तरी तिसऱ्याच मुसलमानांच्या हातात दिल्या जायचं. असे कितीतरी प्रसंग तुम्हाला सांगता येतील. हा लव जिहाद व्यवसाय फक्त आणि फक्त मोदींमुळे आटोक्यात आला. मित्रांनो, जगामध्ये आता कुठेही जा, हिंदूंकडे मोठ्या अभिमानानं बघितलं जातं, कौतुकानं बघितलं जातं. जेव्हा केव्हा हिंदू जगामध्ये फिरतात तेव्हा प्रत्येक ठिकाणी हमखास नरेंद्र मोदी यांचा विषय निघतो आणि त्यानंतर कितीतरी वेळ हिंदुस्थानाविषयी, मोदींविषयी कौतुकपर बोलण्यात घालवला जातो. हीच वस्तुस्थिती आहे. पाकिस्तानचा सोशल मीडिया मी अनेकदा बघतो. पाकिस्तानच्या सोशल मीडियावर विशेषतः नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर त्यांचा भारताविषयीचा सूर आणि मूड पूर्णतः बदलला आहे. ते नरेंद्र मोदी आणि भारताविषयी, हिंदुस्थानाविषयी मोठ्या आदरानं आणि कौतुकानं बोलतात. कौतुकाचे शब्द त्यांच्या तोंडून ओसंडून वाहत असतात आणि त्याच वेळी पाकिस्तानाविषयी त्यांचे संपूर्ण भाव निराशेचे असतात. ते आपल्या नेत्यांना कमी लेखतात, पाण्यात पाहतात, हिणवतात, मोठ्या खुबीनं डिवचतात. हा फार मोठा बदल केवळ मोदींमुळे घडून आला, ही वस्तुस्थिती आहे. मोदींनी हिंदुस्थानाला जगात स्थान दिलं आणि आपल्या नेत्यांनी पाकिस्तान संपविला, हेच त्यांचं सांगणं असतं. मोदींची ताकद पाठीशी उभी राहिल्यानं देशाच्या कानाकोपऱ्यातले हिंदू मित्रांनो कधी नव्हे ते एकवटले आहेत. तुम्हाला कल्पना नाही की मोदी सत्तेत येण्यापूर्वी आपल्या भारतातलं हिंदूंचं होणारं धर्मांतर अतिशय धोकादायक होतं. माझ्यासारखे डोळस पत्रकार त्यातून अस्वस्थ व्हायचे. विशेषतः परदेशातून आपल्या या देशात धर्मांतर घडवून आणण्यासाठी जी वेगवेगळ्या पद्धतीची फार मोठ्या प्रमाणावर आर्थिक रसद पुरवल्या जायची, ती बाब अतिशय गंभीर होती. पाश्चिमात्य देशातून येणारा पैसा तो सर्रास हिंदू गोरगरिबांमध्ये आधी वाटल्या जायचा आणि त्यानंतर त्यांचं मोठ्या खुबीनं धर्मांतर घडवून आणलं जायचं. ते सारंच्या सारं थांबलं केवळ मोदींमुळे. आणखी एक महत्त्वाचं सांगतो, या पद्धतीच्या आपल्या या देशामध्ये ज्या अवैध 22,000 NGOs होत्या, त्यावर बंदी घालण्यात आली. मित्रांनो, या पद्धतीचे बदल मोदी आल्यामुळे घडले आणि त्यामुळेच देशातले नव्हे तर जगातले हिंदू एकवटले. आपण सारे एक झालो, एका विचारानं, एका दिलानं वागायला लागलो. मोदी आले आणि हिंदूंची न्यूनगंड भावना संपली, संपुष्टात आली, कमी झाली, फार कमी झाली.
मित्रांनो, एक आणखी महत्त्वाचा मुद्दा सांगतो. फार लाजिरवाणी असा मुद्दा आहे. आमच्या या मुंबईमध्ये गिरगाव आणि जुहू 2 मोठ्या चौपाट्या आहेत. या दोन्ही चौपाट्यांवर करोडो रुपये, लाखो रुपये महिन्याला कमावणारे कितीतरी उद्योग उभे आहेत आणि ते सारे अमराठींचे आहेत. एकही मराठी माणूस तेथे औषधाला सापडत नाही. नेमकं त्याच पद्धतीचं वातावरण मोदी सत्तेत येण्यापूर्वी हिंदी चित्रपटसृष्टीत होतं. तो बदल मोदी येण्यानं झाला. हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये हळूहळू हिंदूंची शान वाढली, त्यांनी मान वर काढली आणि मुसलमानांचं महत्त्व कमी व्हायला लागलं. जर मुसलमान सोलो हिरो घेऊन सिनेमे निघत असतील तर मग ते शाहरुख खानचे असतील, आमिर खानचे असतील, सलमान खानचे असतील, तुमच्या ते लक्षात आलं असेल की अलीकडल्या काही वर्षात ते पूर्णतः फ्लॉप व्हायला लागले आहेत. मित्रांनो, असे कितीतरी बदल, त्यावर पुन्हा कधीतरी. तूर्त एवढंच. नमस्कार.